अध्ययनासंबंधीचे नियम जाणून स्वयं अध्ययन साहित्य तयार करणे हे डॅश डॅश संशोधनाचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे उपयोजित संशोधनाचं हे उदाहरण आहे. अध्ययनासंबंधी नियम जाणून घेऊन स्वयं अध्ययन साहित्य तयार करणे डॅश डॅश संशोधनाचे उपयोजित संशोधनाचे हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे मूलभूत तत्वाचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजेच डॅश डॅश संशोधन होय. मूलभूत तत्वाचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे उपयोजित संशोधन होय. मूलभूत तत्वाचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजेच उपयोजित संशोधन होय. वैयक्तिक पातळीवरील समस्या निदान करण्यासाठी डॅश डॅश संशोधन करते. वैयक्तिक पातळीवरील समस्येचे निदान करण्यासाठी डॅश डॅश संशोधन पद्धती वापरल्या जाते. तर कृती संशोधन पद्धती वैयक्तिक पातळीवरील समस्येचे निदान करण्यासाठी कृती संशोधन पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जातो. डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण करण्याच्या मर्यादित मानले जाते. डॅश डॅश संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. याचं योग्य उत्तर आहे कृती संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. कृती संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. यानंतरचा प्रश्न आहे दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश डॅश संशोधनाचा विषय होऊ शकतो. तर दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश डॅश संशोधनाचा विषय होऊ शकतो. तर कृती संशोधनाचा हा विषय होऊ शकतो. दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा कृती संशोधनाचा विषय आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. सिद्धांत निर्मिती डॅश डॅश संशोधनाचे ध्येय आहे. तर सिद्धांत निर्मिती हे मूलभूत संशोधनाचे ध्येय आहे. सिद्धांत निर्मिती ही मूलभूत संशोधनाचे ध्येय असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे डॅश डॅश संशोधन व्यापक स्वरूपाचे असते. डॅश डॅश संशोधन हे व्यापक स्वरूपाचे असते. उपयोजित संशोधन हे व्यापक स्वरूपाचे असते. उपयोजित संशोधन हे व्यापक स्वरूपाचे संशोधन असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कृती संशोधनाचे प्रवर्तक डॅश डॅश हे आहेत. कृती संशोधनाचे प्रवर्तक हे डॅश डॅश हे आहे. तर स्टीफन कोरे हे आपल्याला कृती संशोधनाचे प्रवर्तक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. स्टीफन कोरे हे आपल्याला कृती संशोधनाचे प्रवर्तक मानले जाते. त्यानंतर आहे कृती संशोधनाची कल्पना. कृती संशोधनाची कल्पना डॅश डॅश या मानसशास्त्राच्या विचारात अंतर्भूत होते. तर याचं योग्य उत्तर आहे कार्ट लेविस या मानसशास्त्रज्ञाच्या विचारामध्ये अंतर्भूत असलेली कृती संशोधन कल्पना ही आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कार्ट लेविस यांच्या होय. त्यानंतर आहे संशोधन समस्येची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी लागते. संशोधन समस्येची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी लागते. तर संशोधकाची अभिरुची आपल्याला संशोधन करताना लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या बाबीचा संशोधनाचा दर्जा वाढविण्यास उपयोग केला जातो. खालीलपैकी कोणत्या बाबीचा संशोधनाचा दर्जा वाढविण्यास उपयोग केला जातो. तर वरील सर्व म्हणजेच पीएचडी पूर्व परीक्षा तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकांना मान्यता देणे गरजाधिष्ठित व नवीन संशोधन या बाबीमुळे संशोधनाचा आपल्याला दर्जा वाढविण्यास उपयोग होताना या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे भारतीय राजकीय व्यवस्थेचा विकास हा संशोधन डॅश डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वर्ता अभ्यासाचा आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्थेचा विकास हा वर्ता अभ्यास या संशोधन पद्धतीचा विषय आपल्याला या ठिकाणी असलेला सांगता येईल.
त्यानंतर आहे प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी. प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी मांडणी 1935 मध्ये डॅश डॅश यांनी केलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मटे आणि मॉर्गन. मटे आणि मॉर्गन यांनी 1935 साली प्रसंगात्मक अर्थबोधन चाचणीची मांडणी आपल्याला केलेली या ठिकाणी दिसून येते. मटे आणि मॉर्गन यांनी ही केलेली आहे. संशोधनात्मक पद्धती. संशोधनात्मक पद्धती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा लागतो? संशोधनात्मक पदवी मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा लागतो? तर संशोधन दृष्टी हा दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. तर संशोधन दृष्टी ही असणे आवश्यक आहे, तरच संशोधन पद्धती किंवा संशोधन पदवी ही आपल्याला मिळताना दिसून येते. भारतातील पंचवार्षिक योजनेचा कृषी व्यवस्थेवरील योगदान. भारतीय पंचवार्षिक योजनेचा कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वे आणि ऐतिहासिक पद्धती. सर्वे आणि ऐतिहासिक पद्धत संशोधन पद्धतीचा भारतातील पंचवार्षिक योजनेचा कृषी क्षेत्रावरील योगदान हा विषय आपल्याला होऊ शकतो. सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पद्धती या संशोधन पद्धतीच्या साहाय्याने या विषयावर अभ्यास केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे भूतकालीन घटनाचा सुसंगतवार शास्त्रशुद्ध आढावा डॅश संशोधन पद्धतीमध्ये घेतला जातो. भूतकालीन घटनाचा सुसंगतवार शास्त्रशुद्ध आढावा डॅश संशोधन पद्धतीमध्ये घेतला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ऐतिहासिक पद्धतीवर. ऐतिहासिक पद्धतीवर आपल्याला ऐतिहासिक संशोधन पद्धतीवर भूतकाळातील घटनाचा सुसंगतवार शास्त्रशुद्ध आढावा घेतला जाऊ शकतो. यानंतरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान हा डॅश संशोधनाचा विषय आहे. महात्मा फुले यांचा स्त्री शिक्षणावरील योगदान हा डॅश संशोधनाचा विषय आहे. तर ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा हा विषय आहे. ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा हा विषय आहे. ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश प्राथमिक स्रोत नाहीत. ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश हा प्राथमिक स्रोत नाहीये. तर पाठ्यपुस्तके हा आपल्याला ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये प्राथमिक स्रोत आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येत नाहीये. पाठ्यपुस्तके हे प्राथमिक स्रोतामध्ये येत नाहीये. त्यानंतर आहे ऐतिहासिक संशोधनामध्ये कागदपत्राचा खरेपणा व अधिकृतता म्हणून तपासली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे बाह्य चिकित्सा. बाह्य चिकित्सा हा ऐतिहासिक संशोधनामध्ये कागदपत्राचा खरेपणा व अधिकृतता बाह्य चिकित्सा म्हणून तपासली जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ऐतिहासिक संशोधनामध्ये माहितीतील सुसंगतता व विश्वासार्हता डॅश मधून तपासली जाते. तर ऐतिहासिक संशोधनातली माहितीतील सुसंगतता व विश्वासार्हता डॅश मधून तपासली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे आंतरिक चिकित्सा. हा संशोधनाचा आपल्याला ऐतिहासिक संशोधनामध्ये माहितीची सुसंगतता व विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी आंतरिक चिकित्सा म्हणून आपण तपासली या ठिकाणी जाऊ शकते. यानंतर आहे डॅश संशोधन हे गत काळाशी संबंधित आहे. तर डॅश संशोधन हे गत काळाशी संबंधित आहे. तर ऐतिहासिक संशोधन हे आपल्याला गत काळाशी संबंधित संशोधन असलेले या ठिकाणी सांगता येईल. गत काळाशी संबंधित असणारं संशोधन कोणतं आहे? तर ऐतिहासिक संशोधन हे आपल्याला गत काळाशी संबंधित संशोधन असलेलं दिसून येतं. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन कार्यकारण संबंधावर जोर देते? खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन हे कार्यकारण संबंधावर जोर देते? तर प्रयोगात्मक पद्धती. प्रयोगात्मक पद्धतीमध्ये कार्यकारण संबंधावर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जातो किंवा जोर दिला जातो. यानंतर आहे संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशास अनुसरून निवडावी?
तर संशोधनाची संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशाशी अनुसरून निवडावी लागतात. तर याचं योग्य उत्तर आहे संशोधनाची उद्दिष्टे. संशोधनाची उद्दिष्टाची संबंधित आपल्याला संशोधन संकल्पनाची साधने ही निवडावी लागतात.